धारावी ते बीकेसी या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। उद्धव ठाकरे देखील या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। त्यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे। धारावी पुनर्विकास अदानींना न देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येते। अदानींनी पुनर्विकास करण्याला ठाकरे गटानं विरोध दर्शवलेला आहे आणि त्याच निमित्तानं आज हा मोठा मोर्चा इथं आयोजित करण्यात आलेला आहे। धारावी ते बीकेसी असं हे या मोर्चाचं आयोजन आहे। उद्धव ठाकरे या मोर्चाचं नेतृत्व करतायत। उद्धव ठाकरे यांच्या गटासह इतरही छोटे इंडिया आघाडीचे इतरही पक्ष या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत। या मोर्चाची थेट दृश्य आपण पाहतो आहोत झी24 तासवर। धारावीसाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरलेले आहेत। धारावीचा पुनर्विकास हा अदानींना न देण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। धारावी टी जंक्शन पासून बीकेसी पर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मवियाचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना दिल्याविरोधात ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। यामध्ये मवियाचे इतरही कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। धारावीचा पुनर्विकास अदानींकडे सोपवण्याच्या निर्णयाला विरोधकांनी जोरदार विरोध केलेला आहे। अदानींविरोधात मोर्चा काढण्याचा भाजपला राग का येतो असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष आमदार दत्ता गायकवाड यांनी केला आहे। तर मुंबई बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही म्हटलेलं आहे। धारावीचा पुनर्विकास अदानींना देण्यावरून मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहतायत असा आरोपही उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून करत आहेत। दरम्यान हा मोर्चा आता निघालेला आहे। धारावी टी जंक्शन पासून ते बीकेसी पर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे स्वतः धारावीसाठी मैदानात उतरलेले आपण पाहतो आहोत। त्यांच्याबरोबर आदित्य ठाकरे देखील चालत आहेत या मोर्चामध्ये। ठाकरे गटानं आयोजित केलेल्या या मोर्चामध्ये मवियाचे इतर कार्यकर्ते देखील सहभागी झालेले आहेत। धारावी पुनर्विकासासाठी ठाकरे गटानं काही मागण्या केलेल्या आहेत। 80 ते 90 हजार झोपडीधारक अजूनही पात्र झालेले नाही आहेत। धारावीत आतापर्यंत फक्त 58,000 झोपड्यांचं सर्वेक्षण झाल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। निवासी झोपडीधारकांना 500 चौरस फुटांचं घर मिळावं, इमारतीतील रहिवाशांना 750 चौरस फूट घर द्या अशा काही मागण्या ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आहेत। तसंच मुख्य मागणी आहे धारावी पुनर्विकास अदानीला TDR कुठेही वापरण्याची मुभा नको अशी ही मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे। धारावीचा पुनर्विकास प्रकल्प अदानींना देण्याविरोधात मुख्यतः हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। ठाकरे स्वतः या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। विकासाचा ध्यास म्हणजे